नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ अनुराधा विश्वब्राह्मण यांची कथा थोडा संवाद. वाचन सौ श्रद्धा पवार. मी डेटा इंजिनियर म्हणून एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करते. काही दिवसांपासून घर आणि ऑफिस सोबत सांभाळणं मला थोडं कठीण जात होतं. मुलीचा अभ्यास, घरकाम आणि त्यात नुकताच मला एक नवीन प्रोजेक्ट असाइन झाला होता. कधी कधी तर रात्रीचे 10 वाजून जायचे लॉग आउट करायला. आणि मग मी माझ्या किचनच्या ओट्यावर लॅपटॉप ठेवून कानात हेडफोन्स लावून स्वयंपाक करत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी परत लवकर उठायचं, मुलीची शाळेची तयारी, स्वयंपाक. ऑनेस्टली मी थकले होते. एक दिवस तर असं झालं की रात्रीचे 9:30 झाले तरी जेवणाचा पत्ता नव्हता. लगबग करत भात आणि आमटी केली आणि पुन्हा लॅपटॉप समोर बसले. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं, तुम्ही जेवून घ्या, मी आणते. त्याने काही लक्ष दिलं नाही. मी जेवण वाढून पुढ्यात दिलं आणि लॉग आउट करायला गेले. तेवढ्यात तो म्हणाला, पापड तळून दे. आणि इथे माझा फ्यूज उडाला. मी रागाने म्हटलं, इतकी छान गरम गरम आमटी केलीये, ती खा ना. आणि बस, इथून वाद सुरू झाले. तो मला उलट म्हणाला, मला जे खावंसं वाटतं ते मी खाणार. तू कोण मला सांगणारी काय खायचं आणि काय नाही ते. दुसऱ्या दिवशी मी शांत होते, पण आतून विचार करत होते, खरंच तो मला गृहीत धरतोय का? संध्याकाळी आम्ही दोघं समोरासमोर बसलो. मी त्याला सांगितलं, हे बघ, मी बोलत नाही म्हणजे मला त्रास होत नाही असं नाही, पण तुला असं नाही का वाटत की तू मला गृहीत धरतोयस? मी दिवसभर थकून येते तरीही व्यवस्थित स्वयंपाक करते, जेवणाची आबाळ होणार नाही याची काळजी घेते, पण कधीतरी ऍडजस्टमेंट करू शकत नाहीस का तू? कधी माझी विचारपूस केलीयस का? तो काहीच बोलला नाही, पण मला कळलं की त्याला त्याची चूक कळलीये. कारण त्या दिवसानंतर खूप बदलला तो. तो रोज रात्री जेवण झाल्यावर किचन आवरायला मदत करू लागला, भांडी सुद्धा धुवायला लागला, मुलीचा अभ्यास घेऊ लागला. स्पष्ट बोलण्याने इतका बदल होऊ शकतो हे मला माहितीच नव्हतं. तुम्ही कधी विचार केलाय का, आपण आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला गृहीत धरतोय का? होतं काय, कळत नकळत आपण काही गोष्टींमध्ये आपल्या माणसाकडून खूप काही अपेक्षा ठेवतो. तो किंवा ती थकलेला असतानाही आपल्यासाठी सगळं करत असतो, पण आपण त्याच्या मनाचा विचार केलाय का? कदाचित तो आपल्याला दुखवू नये म्हणून काही बोलत नसेल, पण आतून त्रास होत असेल. बऱ्याचदा असं होतं, आपल्या जवळचा माणूस काही बोलत नाही आणि आपण गृहीत धरतो की सगळं ठीक आहे, किंवा उलट गैरसमज होतात आणि गोष्टी वेगळ्या वळणावर जातात. पण खरं सांगायचं तर संवाद, विचारपूस आणि एकमेकांना ऐकणं हेच नात्याचं ऑक्सिजन आहे. गृहीत धरणं हे नकळत होतं, पण ते वेळेत ओळखलं ना तर नात्यात नवा प्रवास सुरू होऊ शकतो. शेवटी जोपर्यंत आपण एकमेकांची साथ देतो तोपर्यंत नातं टिकतं. आणि टिकतं ते कशामुळे? प्रेम, आदर आणि एकमेकांची काळजी याचमुळे. तर नवरोबा, हे गाणं तुझ्यासाठी. मन माझे मोरपिशी स्वप्न जणू, मन माझे शिशिरातील इंद्रधनु, हुंदक्यांची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, हो अवघाची हा संसार. काय मग मंडळी, आवडली का आजची गोष्ट?
आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे सुद्धा अशा गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आयडी वर लिहून पाठवा. मी त्या नक्की सादर करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.